आज आपण चाललेलो आहोत पुण्याला. पुण्यातलं कोंढवा पोलीस स्टेशन आहे आणि त्यांच्या अंतर्गत येणारं गाव आहे पिसोळी. आता या पिसोळी गावामध्ये राहत आहेत समीर मासाळ. आता या समीर मासाळ यांचं त्या भागामध्ये शेती आहे आणि त्यांच्या शेतीच्या जागेवरती एक पत्र्याचं शेड आहे आणि त्याच बाजूला एक भाडेकरू राहतोय. त्या भाडेकरूचं नाव आहे वैभव रूपसेन वाघमारे. वय साधारणपणे त्या वैभवचं वय साधारणपणे 27च्या आसपासचं आहे आणि हा मूळचा राहणारा लातूर जिल्ह्यामधलं औसा तालुका आहे, त्या ठिकाणचं लाहोटा नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये राहणार आहे. आता वैभव या ठिकाणी पाठीमागच्या वर्षभरापासून राहतोय आणि सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी सुद्धा करतो आहे. त्याचबरोबर त्याची पत्नी 24 वर्षाची आम्रपाली त्याच्याबरोबर ती राहते आहे आणि यांना 2 मुलं आहेत. मुलगी तिचं नाव आहे रोशनी, वय वर्ष साधारण 6 आणि मुलगा आहे त्याचं नाव आहे आदित्य, वय वर्ष साधारण 4. अशा पद्धतीनं पती पत्नी आणि 2 मुलं हा परिवार इथं राहतो आहे. आणि ती जी पत्नी आहे ती पत्नी सुद्धा लोकांची कामं करते आहे, घरकाम करते आहे आणि दोघंही पती पत्नी काम करतायत, 4 पैसे मिळवतायत आणि आपल्या संसाराला हातभार लावतायत. पण पाठीमागच्या काही दिवसापासून या पती आणि पत्नीमध्ये जोरदार वाद चालू होते, भांडणं चालू होती. पती जो आहे तो दारू पिऊन यायचा, घरामध्ये धिंगाणा घालायचा आणि पत्नी जी आहे ती मात्र हा सगळा संसाराचा गाडा ओढत होती, आपल्या दोन्ही मुलांना आणि पतीला सांभाळत होती आणि हे सगळं शेजारी पाजाऱ्यांना समजत होतं किंवा शेजारी पाजारी पाहत होते. आता तारीख आहे 5 एप्रिल 2023. आता या दिवशी आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं की त्यांच्या पत्र्याचं जे शेड आहे त्या शेडमध्ये आग लागलेली आहे आणि आगीच्या भयंकर ज्वाळा उठतायत निघतायत आणि त्यामुळे मग यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर मग आम्ही अग्निशामक दल जे आहे त्यांना सुद्धा कळवण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच कोंढवा पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अग्निशामक दल जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आलं आणि मग त्यांनी ही आग जी आहे ती आटोक्यामध्ये आणलेली आहे. पण या आगीमध्ये ज्यावेळेस ती आटोक्यात आली त्यावेळेस लक्षात आलं की या आगीमध्ये 3 मृतदेह जळत होते. आता पोलिसांनी फॉरेन्सिक टीम बोलवलेली आहे, डॉक्टरांची टीम बोलवली आणि ते 3 मृतदेह आहेत त्यांचं सुद्धा पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे, पंचनामा वगैरे झालेला आहे. कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं पूर्ण केली. आता या ठिकाणी वैभव वाघमारे हा आणि त्याचा परिवार राहत होता, पण वैभव आता गायब झाला होता आणि या ठिकाणी 3 मृतदेह होते. याच्यामधली 1 होती महिला आणि 2 होती छोटी मुलं. याचा अर्थ म्हणजे या ठिकाणी ही पत्नी आणि 2 मुलं ही या ठिकाणी जळालेली आहेत आणि त्यांना मग वैभव तर गायब झालंय, त्यामुळे त्यानंच आपल्या पत्नीला आणि मुलांना मारलं असावं असा प्राथमिक अंदाज समोर येत होता. आता पोलिसांनी मग आजूबाजूच्या लोकांकडून माहिती घेतली आणि शिवाय त्या ठिकाणचे जे मालक आहेत समीर मासाळ यांनीच पोलिसांमध्ये मग फिर्याद वगैरे दाखल केली होती आणि आता पोलीस जे आहेत ते वैभवच्या मागावरती होते, कारण तोच एक सगळ्यात मोठा संशयित होता. तो गायब झाला होता आणि मग आता तो गावाकडे पळून जाऊ शकतो. त्यामुळे मग पोलिसांनी तशा पद्धतीनं नाकाबंदी करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्याला काही तासामध्येच ताब्यात घेतलं होतं. पण त्याच्यानंतर जी माहिती समोर आली होती त्यावरती विश्वास ठेवणं अवघड होतं. बघा, ते जे 3 मृतदेह सापडले होते ते मृतदेह वैभवच्या पत्नी आणि मुलांचे नव्हते, पण ती महिला जी आहे तिचं नाव आम्रपाली आणि तिची ही 2 मुलं होती. आता ही घटना नक्की काय होती बघा, तर आता मूळ गावाकडे जे राहत होते त्या गावाकडून वैभव जो आहे तो पुण्यामध्ये आला होता, कामाला लागलेला होता आणि आपल्याकडे काय होतं की मुंबईमध्ये ज्यावेळेस लोक काम करतात त्यावेळेस त्यांचं जे स्टँडर्डपणाचं लक्षण वगैरे आहे असं मानलं जातं. म्हणजे काही झालं, मुलगा पुण्यात काम करतोय, मुलगी पुण्यात काम करते किंवा मुंबईला काम करते, मुंबईला काम करतोय, अशा पद्धतीने म्हणजे गावाकडे ही मंडळी गेली की अत्यंत एटीमध्ये वगैरे म्हणजे वागत असतात, जगत असतात वगैरे. आणि तसं त्या पद्धतीचं एक मानसिकता पण तयार झालेली आहे लोकांची. पुणे मुंबईच्या ठिकाणी काम करणारी माणसं भारी असतात वगैरे वगैरे. असो, तर वैभव जो आहे तो पुण्यामध्ये काम करत होता. नंतर कोविडचा काळ आला, त्यानंतर मग आता सगळीच मंडळी आपापल्या गावाकडे निघून गेली होती. त्या पद्धतीनं हा सुद्धा गावाकडे गेला होता. आता वैभव ज्या ठिकाणी राहतो आहे त्या गावामध्ये त्यांच्या बाजूला त्याचा चुलत भाऊ जो आहे, म्हणजे भाऊकीतलं जे घर राहते, आता त्याचा जो चुलत भाऊ आहे त्याला दारूचं व्यसन होतं आणि मग याचं त्या भावाच्या घरी जाणं येणं वगैरे होतं. आता यामध्ये त्या भावाची पत्नी आहे आम्रपाली आणि त्यांना 2 मुलं आहेत, रोशनी आणि आदित्य. आता पती जो आहे तो दारू पिऊन यायचा आणि पत्नी आम्रपाली हिला
म्हणजे मारहाण करायचा किंवा त्यांच्यामध्ये वाद व्हायचे, भांडणं व्हायचे. त्याच्यामुळे ही जी पत्नी आम्रपाली आहे ती म्हणजे वैतागली होती. आता काही ठिकाणी आम्रपाली हे नाव दुसरं काहीतरी सांगण्यात आलेलं आहे आणि काही माध्यमांमधून आम्रपाली हे नाव समोर आलेलं आहे. तर त्या घरामध्ये प्रचंड वाद चाललेला होता, गोंधळ चाललेला होता. ती पत्नी वैतागलेली होती. रोज रोज म्हणजे हे चाललं, म्हणजे रोज रोज वाद, रोज रोज भांडणं, घरामध्ये सुख नाही, समाधान नाही, शांती नाही. आता या काळामध्ये शेजारी राहणारा चुलत दीर म्हणजे वैभव यानं या आम्रपालीला आणि तिच्या छोट्या मुलांना मदत करायला सुरुवात केली. मग त्यांना काय आर्थिक मदत लागेल किंवा काही साहित्य आणायचं असेल किंवा इतर काय मदत असेल तर अशा पद्धतीची मदत जी आहे ती वैभव करत होता. आता एका बाजूला ह्या महिलेचा पतीशी वाद होता आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे पतीबरोबर ती विसंवाद होता आणि दिराबरोबर ती सुसंवाद वाढत चाललेला होता. आणि हळूहळू आता दीर आणि भाऊजय हे नातं बाजूला पडलेलं होतं आणि यांच्यामध्ये अत्यंत जवळीक निर्माण झाली आणि शारीरिक संबंध निर्माण झाले आणि काही काळ हे सगळं चालू होतं. पण या काळामध्ये आपण एकमेकांशिवाय जगू शकत नाही असं यांना वाटत होतं आणि एकमेकांच्या प्रेमामध्ये हे दोघंही अखंड, दीर आणि भाऊजय दोघंही अखंड बुडालेले होते. आणि अखेर या दोघांनी अत्यंत घातक असा निर्णय घेतला आणि तो म्हणजे आपण दोघं पळून जाऊया आणि मुलं जी आहेत त्यांना सुद्धा बरोबर घेऊया. आणि ह्यानं सांगितलं की मग मी मुलांना वडिलांचं प्रेम देईल, मुलांना सांभाळेल वगैरे, आपण सुखामध्ये राहू, आनंदामध्ये राहू, अशा पद्धतीचा विचार यांनी केला. आणि त्यानंतर त्या गावातून हे दोघं पुण्याला पळून आले आणि या ठिकाणी पिसोळी या ठिकाणी राहायला लागले. आता इथं मग सगळ्यांनी सांगितलं की बाबा आम्ही पती पत्नी आहोत आणि हे 2 छोटी आमची मुलं आहेत वगैरे वगैरे सांगितलं. आणि हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता आणि म्हणजे ती जी आहे ती घरकाम, लोकांच्या घरकाम करायची आणि 4 पैसे मिळवायचे. अशा पद्धतीनं यांचं 9चे 9 दिवस होते. काही महिने यांच्या आनंदामध्ये निघून गेले, पण नंतर मात्र यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली. आता ही जी पत्नी आहे म्हणा किंवा आम्रपाली जी आहे तिच्याकडे मोबाईल होता आणि ती सतत कोणाबरोबर तरी बोलत असायची. आणि आता ही जी बाब आहे ती बाब त्या पतीला पटत नव्हते आणि मग म्हणजे तिच्या प्रियकराला पटत नव्हते, म्हणजे तिच्या दिराला पटत नव्हते. आता तिच्या वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये याला फरक जाणवायला लागलेला होता. कारण ज्यावेळेस आपण इथं आलो त्यावेळेस हिचं वागणं, हिचं बोलणं आणि आता मात्र हिचं वागणं आणि बोलणं याच्यामध्ये फरक पडले आणि ती आपला विश्वासघात करते असं त्याला वाटत होतं. आणि वादाचं मूळ कारण यांच्यामध्ये हेच होतं. आता हिनं आपल्यासाठी पतीला सोडलंय, संसार सोडलाय आणि ती आपल्याबरोबर ती आलेली आहे. उद्याच्याला ही आपल्याला सुद्धा सोडून निघून जाईल आणि आपल्याला सुद्धा म्हणजे विश्वासघात वगैरे करेल असं याला मनातनं वाटायला लागलं होतं. आणि त्याच्यामुळे हा रोज दारू पिऊन यायचा आणि मग घरामध्ये धिंगाणा घालायचा. आणि यांच्यामध्ये हा वाद जो आहे तो इतका टोकाला गेला होता की अक्षरशः त्या घरामध्ये हाणामारीचे प्रसंग सुरू झालेले होते. आणि एक दिवस मात्र त्यांचं होत्याचं नव्हतं, झालेलं होतं. आता रात्रीची वेळ होती, वैभव जो आहे तो दारू पिऊन घरी आलेला होता. आता त्यावेळेस ती पत्नी जी आहे ती किंवा ती त्याची प्रेयसी जी आहे ती कोणाबरोबर तरी बोलत होती. आता हे त्यानं पाहिलं, त्याच्या रागाचा पारा चढला आणि मग या दोघांच्यामध्ये मारामारीला सुरुवात झाली. आणि मग त्या वैभवनं आम्रपालीचा गळा आवळला आणि आता तिनं स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी पुरुष ताकदीपुढं हिची ताकद कमी पडली आणि तिचा गळा आवळून यानं तिची हत्या केली. प्रचंड झटापट यावेळेस झाली होती, प्रचंड आरडाओरडा यावेळेस झाला होता आणि त्यामुळे घरामधली जी लहान मुलं जी आहेत ती लहान मुलं मोठमोठ्याने रडायला लागली होती, ओरडायला लागली होती. आता त्यामुळे मग आता या वैभवच्या अंगामध्ये राक्षस शिरला होता आणि त्यानं अगोदर त्या आम्रपालीची हत्या केली. त्यानंतर ती 2 लहान बाळं होती, त्या बाळांचा सुद्धा यानं गळा आवळला आणि त्यांची सुद्धा यानं हत्या केली होती. अशा पद्धतीनं यानं त्या प्रेयसीची आणि तिच्या 2 मुलांची हत्या केली, त्यांचा खून केला आणि ते मृतदेह आता घरामध्ये पडलेले आहेत. पण आता प्रश्न पडला होता की या मृतदेहांचं करायचं काय? रागाच्या भरामध्ये अशा पद्धतीनं हत्या तर झालेल्या आहेत. बराच वेळ त्यानं विचार केला आणि त्यानंतर समोरचं जे पत्र्याचं शेड होतं त्या पत्र्याच्या शेडमध्ये हे 3ही मृतदेह एक एक करून त्यानं ओढत नेले आणि त्या ठिकाणी मग घरामधलं बेडशीट असेल, काही कपडे असतील, काही ज्वलनशील पदार्थ आहेत, लाकडं आहेत वगैरे वगैरे असं सगळं टाकलं आणि ते मृतदेह त्यानं पेटून दिले. आता काही वेळातच त्या ठिकाणी त्या आगीचा आगडोंब उसळलेला आहे आणि त्याच्यानंतर मग हा वैभव जो आहे तो फरार झाला. आता इकडं आजूबाजूला जी मंडळी होती त्या मंडळींनी पाहिलं की या ठिकाणी पत्रा शेडमध्ये आग लागलेली आहे आणि त्यानंतर मग ही आग जेव्हा उसळली त्यावेळेस मग त्यांनी पोलिसांना आणि संबंधित लोकांना कळवलं आणि ही बातमी जी आहे ती सगळीकडे पोहोचलेली आहे. आणि मग पुढच्या काही तासातच म्हणजे पोलीस पण तिथं पोहोचले आणि पोलिसांनी या तिहेरी हत्याकांडाचा म्हणजे उलगडा केलेला आहे.
म्हणजे या प्रकरणामध्ये काही माध्यमातून अशी पण माहिती समोर आली होती की ती जी प्रेयसी आहे ती प्रेयसी याला सतत लग्नाचा तगादा लावत होते आणि त्यामुळे यांच्यामध्ये वाद होत होते। आणि काही माध्यमातून अशी पण माहिती आली की ती जी महिला आहे ती महिला या तरुणाची चुलत चुलती होती, असंही काही नामवंत माध्यमातून समोर आलं। आता ही घटना ही काही ठिकाणी असं सांगण्यात आलं की मंगळवारी घडली, काही ठिकाणी बुधवारी घडली, काही ठिकाणी गुरुवारी घडली, असं वेगवेगळ्या माध्यमातून आलेलं आहे। आता हे असं का होतं बघा, आता एखादी घटना असते, ती घटना म्हणजे काही पेपरमध्ये आपण वाचतो की बाबा ही बुधवारी घडली, काही ठिकाणी ती गुरुवारी घडली सांगितलं, तर काही ठिकाणी म्हणजे असं का होतं हे बघा। तर एखादी घटना आहे, ती घटना जर समजा रात्री 11:30च्या सुमारास घडली, तर घटना 11:30च्या सुमारास घडत असते आणि त्यानंतर पोलिसांना कळवलं जातं रात्रीच्या 12:30 वाजता। म्हणजे बघा 11:30ला घडलेली घटना आहे, 12:30ला पोलिसांना कळलंय आणि त्यातला संशयित जो आहे तो दुसऱ्या दिवशी सापडलेला आहे। आता या प्रकरणामध्ये 11:30 वाजताचा एक दिवस होता, पुढच्या एका तासामध्येच 12:30 वाजलेले आहेत आणि दुसरा दिवस उजाडलेला आहे। त्यामुळे काही माध्यमातून मग हा एक दिवस धरला जातो किंवा काही माध्यमातून पुढचा दिवस धरलेला जातो आणि त्यामुळे मग वेगवेगळ्या तारखा एकाच प्रकरणाच्या समोर येऊ शकतात। तर आता या प्रकरणामध्ये या महिलेनं आपल्या पतीला सोडून दिराबरोबर ती जवळीक साधली आणि आपल्या लहान बाळांना घेऊन त्याच्याबरोबर ती गेली आणि त्यानंतर या ठिकाणी तिघांचाही घात झाला होता। आणि ज्या तरुणाला एक उज्ज्वल भविष्य होतं, हा तरुण पोलीस भरतीचे प्रयत्न करत होता। कदाचित भविष्यामध्ये तो पोलीस झाला असता, पोलिसांमध्ये भरती झाला असता आणि त्याचं आयुष्य अत्यंत आनंदाने सुखाने समाधानाने गेलं असतं किंवा त्याचं लाईफ जे आहे ते करिअर जे आहे ते अत्यंत चांगलं घडलं असतं। पण चुकीच्या संबंधामुळे याच्याकडून 3 हत्या झाल्या, यानं 3 हत्या केलेल्या आहेत आणि स्वतःचं सर्वस्व सुद्धा यानं गमावलेलं आहे। आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो, विशेष करून जे अविवाहित तरुण आहेत त्या तरुणांना यामधून फार मोठा धडा मिळतो की केवळ वाचण्यासाठी अशा पद्धतीनं जर ही मंडळी जवळीक साधत असतील तर त्याचा शेवट सुद्धा तितकाच भयंकर होतो आणि याच्यामध्ये लाखो तरुण बर्बाद झालेले आहेत। त्यामुळे आपण आपलं करिअर आणि शिक्षण याच्याकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत आणि काही म्हणजे अनेकांचं संसार किंवा अनेकांचं आयुष्य याच्यामधून वाचू शकतं। बरं, आता याच्याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा। आणि समजा आता जे माध्यमातून माहिती समोर आली ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे, कदाचित याचा तपास चाललाय, कदाचित नवीन माहिती वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते। तुम्ही या भागातील असाल तर तुम्ही सुद्धा याच्याबद्दलची काही वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये कळवू शकता। आता पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह, तोपर्यंत धन्यवाद।